इतनी हो मशाई हेलो हेलो या ठिकाणी स्वर्गवासी पंढरी सुरई साहेब हे आपल्याकडून निघून 13 दिवस झाले आणि आता हा जो कार्यक्रम म्हणजे यादसाठी केला होता आता शेवटचा दिवस गोड व्हावा म्हणून त्यांचे असणारे मुलं त्यांचे असणारे सर्व परिवार बंधू त्यांची असणारी सर्व कमिटी मंडळी गावची मंडळी सर्वांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि विनंतीला मान देऊन परिसरातून सर्व आदरणीय पाहुणे मंडळी सर्व कलावंत मंडळी कवी गायक मंडळी लेखक असतील कवी असतील सर्व उपस्थित झाले सर्व भजनी मंडळ असतील कारण कवी गायक म्हणायचा आपल्यामध्ये प्रश्नच येत नाही आपलं जन्मलं लेकरू देखील स्वरातच रडते त्या नियमाप्रमाणे या ठिकाणी श्रद्धांजलीचा कार्यक्रम आयोजित केला आणि आतापर्यंत या आपल्या परिसरातील सर्वच आदरणीय आदर्श गायक मंडळी सर्वांनी आपल्या आपल्या परीनं या ठिकाणी सेवा लावलेली आहे तरी मी या ठिकाणी वेळातला वेळ काढून आला झोप तर जिंदगी भर आहे झोपला तर संपला झोप जिंदगी भर आहे पण काहीतरी जीव जिव्हाळा बनवून या ठिकाणी सर्व आलेल्या सर्व आदरणीय पाहुणी मंडळी कवी गायक मंडळी सर्व संगीत संत सर्वांच्या चरणाला प्रणाम करून मी माझ्या सेवेला सुरुवात करत आहे या ठिकाणी महाराष्ट्रात तेलंगणाचे आदरणीय विदर्भाचे बुलंद आवाज आदरणीय सोन्याला सोनच म्हणा एखादी माणूस गोरा आहे आणि त्या गोऱ्या माणसाला काळ म्हणण्यात जमल का मोरे मामा सोन्याला सोनच म्हणा टाळी वाजवायची तुम्ही म्हणाल की श्रद्धांजलीचा कार्यक्रम आहे टाळी कशी वाजवावी मी तुम्हाला म्हणलो शेवटचा दिवस गोड व्हावा साहेबाला सुरुईशी साहेबाला प्रत्येक कामापेक्षा संगीत प्यार होतं सुरुई साहेब असे व्यक्तिमत्व होतं प्रत्येक कलाकाराला महाराष्ट्रातील असून आमच्या तेलंगणातील असून प्रत्येक कलाकाराला साहित्य जे होईल ते साहेब आणि ते साहेब निघून गेले म्हणून या ठिकाणी सुंदरसा कार्यक्रम आतापर्यंत बघा ना अहो साहेब तुम्हाला फोन केला तर पाऊस चालू होतो पण साहेबाला संगीताची आवड आहे म्हणून निसर्गाने देखील आपला शब्द ऐकला आणि मला तर वाटतंय हे कार्यक्रम ऐकून साहेब नक्की आनंदित असतील या ठिकाणी आता ढगे साहेब बापू काय गाव आवाजाचा बादशाह आपल्या समाजाचा वैभव आहे एवढी पुरणपोळी खाली म्हणजे 5 पदरी शिळी भाकर तुम्हाला काय करू लागेल पण असो साज है लेकिन आवाज नहीं खाली तख्त है लेकिन ताज नहीं साज है लेकिन आवाज नहीं खाली तख्त है लेकिन ताज नहीं फिर गाता हूं मैं मेरे को लाज नहीं कारण आवड आहे लाजेचं द्या या ठिकाणी मामा रात भी बाकी है और बात भी बाकी है बरोबर आहे का रात भी बाकी है बात भी बाकी है सर्वांचा सन्मान करायला पाहिजे बरोबर आहे म्हणून जे कोणते गायक मंडळी राहिले असतील त्यांना पण क्षमा मागून मी माझी त्याला सेवा करतो लक्षात कार्यक्रमाच्या स्टेजवर पाऊल टाकला
आता इकडे यायच्या वेळेस तिकडून एक चिठ्ठी आली, या सरजोर गाणं गा. मी म्हणलं साहेबांची स्केल उंच आहे, मला आधीच 5 पदरी आवाज आहे आणि परत ऑपरेशन झालेलं आहे, 14 टॅब्लेट आहेत देवा. लगेच साहेब मला 14 टॅब्लेट आहेत, आता काय गावं. बरोबर आहे, खाणं बी कमी झालं, गाणंही कमी झालं साहेब. पण असं आई दिव्याची ज्योत असते, आई दिव्याची ज्योत असते आणि तो प्रकाश परिवाराला मिळावा म्हणून चटके सहन करणारा बाप असतो मामा. आई आई दिव्याची ज्योत असते आणि त्या दिव्याचा प्रकाश माझ्या परिवाराला मिळा म्हणून चटके सहन करणारा बाप असतो आणि ते बाप या लेकराचा निघून गेलेला आहे. म्हणून या ठिकाणी नवीनच लिहिलेलं श्रद्धांजली गीत आता बाकी काही जात नाही, कार्यक्रम आहे मामा श्रद्धांजलीचा. भरपूर कार्यक्रम आहेत ना बाकी राहायला, म्हणून मी पण श्रद्धांजली गीत गात आहे. लक्षात असावं किथे जरी आले साहेब तुमच्या जीवनात काटे, कित्येक जरी साहेब आले तुमच्या जीवनात काटे, भोगीने कष्ट जीवनात म्हणून शेवटी नाव झाले तुमचे मोठे, शेवटी नाव झाले तुमचे मोठे, शेवटी नाव झाले साहेब तुमचे मोठे. ज्याने की केलं अण्णा भीमाचे उपकार फिरणार नाही या देशाला. आणि खरोखर देणूच्या कार्यक्रमाचं गीत लिहून दिलं नाही साहेब, आमच्या समोर माझ्या समोर लिहिले. ते कवी गायक किती गाजले कसे गाजले सर्वांना माहित आहे. म्हणून त्या गीताचे कवी निघून गेले आणि त्यांच्यावर मी श्रद्धांजली गीत गात आहे. आता गीत तर पुढेच राहिलं पण 100 रुपये याच तर जोड झालं पाहिजे. जो काही मंडळ हे बसले, धन्यवाद हो, चुकलं खुल्लं माफ करा. म्हणून गावातले आमचे सर्व भजनी मंडळ त्यांना पण माझा जयलवजी जयांना करून कार्यक्रमाला सुरुवात करत आहे. माणसानं जन्माला यावं तर काही तर करावं. ज्या जीवाला जन्म आहे त्या जीवाला एक दिवस जाणेच आहे, पण काही तर करून गेलं पाहिजे. चांगलं कार्य, चांगलं नाव, चांगलं वागणं. म्हणून ऐका, अरे जन्माये होणे
नाव सोनं आहे आणि वागणं बी सोनं आहे. अहो खरोखर सोनं या माणसापुढे फिकं पडते म्हणून अरे जन्माये पंढरी साहेब. आता साहेबांना कर्ज गायलं मला थोडा मी त्याला दुसरी चाल लावली होती म्हणून गायला बरं. अरे जन्मा पंढरी साहेब हाव का गेला होता मी पण लावली लई शिवाजी मला. पंढरी साहेब नाव तुमचे गाजले शेवटच्या टोका. आदरणीय संगीत प्रेमी संगीत विशारद विठ्ठल तलवारे साहेब मुत्रा आणि आमचे राजीव मामा माझे मामा आहेत. 100 रुपयाची भेट आली. मी अत्यंत आभारी आहे. पुन्हा सांगतो बाबा पैसे काय दिले पैसे काय पैसे घ्या. पंढरी साहेब नाव सुरुवातीलाच माझी माझी खुश करून सोडली हो. लबान नाही. कोणाचे एटीएम बनण्यापेक्षा कुणाचे एटीएम बनण्यापेक्षा
आई वडिलाचा आधार कार्ड बनावं, आधार बना आधार. अरे काशी केली, मथुरा केली, केली द्वारका. काशी केली, मथुरा केली, केली द्वारका. आई बापासारखा देव नाही जगात, आई बापासारखा. म्हणून साहेब दिनांक 15 तारखेला दिवसभर आम्ही ती लगीन केली. 11:30 वाजेपर्यंत आम्ही चर्चा केली. साहेबांना झोप लागली. झोप कशी होती? अंधाऱ्या खोरीत जसा वाघ शब्दाचा लक्ष द्या. आवाज, कारण आवाज काय. अरे अंधाऱ्या खोरीत जसा दादा आजचं गाणं तुमच्यावरच आहे. अंधाऱ्या खोरीत जसा वाघ झोपला, अंधाऱ्या खोरीत जसा वाघ झोपला, काळाच्या ढगामध्ये, अहो काळाच्या ढगामध्ये चंद्र झोपला, कुणालाच वाटलं नाही असं होईल म्हणून. तलवारे साहेब, कुणालाच वाटलं नाही म्हणून नाही मनामध्ये खंत. झोप लागली निवांत, साहेब बाजावर झोपले होते. साहेब बाजावर झोपले होते ढगे साहेब. नाही मनामध्ये खंत, झोप लागली कशी निवांत. काळाने गाठले तुम्हा खाटेवर, काळाने गाठले तुम्हा खाटेवर. पंढरी साहेब नाव तुमचे गाजले, शेवटच्या आदरणीय मोहाळे दत्ता साहेब, मुक्काम पोस्ट जैनूर, आशीर्वाद मातंग समाज, काही काळामध्ये इंदिरा गांधी पशी इकडला जे गोपाल मामा होता ना ढकलवा, त्याचा मावळा इंदिरा गांधी पशी गेला. मग तिथं इंदिरा गांधीने विचारले, तू कोण आहे? ढकलवार समजावं झालं. इंदिरा गांधी म्हणली, क्या मागणी काय माग. मातंग समाज, मातंग तवा नाव आलं. पहिलंच नाव होतं पण वाघ म्हणून गेलो. क्या मागणी काय माग म्हणली. मग मातंग ऋषीकडे जावं लागलं मामा तिला. आणि तेव्हा सांगितलं मातंग म्हणल्यावर तिला समजलं. म्हणून साहेब जिल्हा आशीर्वाद जिल्हाध्यक्ष, मातंग समाजाचे जिल्हाध्यक्ष मोहाळे साहेब यांच्याकडून दत्ता मोहाळे मातंग
यांच्याकडे 150 रुपयाची 200 रुपयाची भेट आहे. धन्यवाद. ऐका भजन नाही बाकी आहे बरोबर आहे का? प्रत्येकाला आठवण चांगला चांगला मिळणार आहे. आता साहेबांचा मजाच कार्यक्रम आहे. आता कुठं सण करा पण सर्वांचा आदर सत्कार करा. म्हणून म्हणतो साहेब झोपले. साहेब दररोज 5 वाजता उठत होते. मामा साहेबाला उठवायला भेट होते घरची. तेव्हा झाडी झाडीत आमची अक्का सुमनाक्का जवळ गेली आणि जवळ गेल्यानंतर बाजूला पडा लागला. अक्काला भेव आता काय म्हणते पण साहेबाला निवांत झोपली. तेव्हा अक्काने स्वतः पाहिले साहेबाला हरला. साहेब बोलले नाही पांघरून झोपले होते. तरी पण उठवा म्हणून अक्का बाजूबाजू गेली हळू लागली. काय म्हणत्या सुमन अक्का काय म्हणते का? अहो उठा उठा धनी आता उगवायला सूर्य. साहेबाला रात्री फोन आला होता हैदराबादला या म्हणून. वैजनाथ सूर्यवंशी साहेब 2 दिवसापासून हैदराबादला निघाले पण पंढरी साहेबांनी फोन केले. दादा आमचा भाऊ गडबडच करते मला पण यायचे आपण उद्या जाऊ. आज बैठक झाली नाही. सर्व मातृषीची कमिटी आहे ना सकाळी हैदराबादला निघणार होती. बरोबर आहे का? उठा उठा धनी आता उगवला सूर्य. अक्का काय म्हणत्या? हैदराबादला जायचंय तुम्हाला घेऊन समज काय. ऐका मोरे साहेबाला फोन केला. सदाशिव मेघेला फोन केला. पांडुरंग सागोरे मामाला फोन केला. डॉक्टर रामाराव घाटे साहेबांना फोन केला. डॉक्टर आपलं दिगंबर शामपूरकर यांना फोन केला. हे सर्व टीम रुद्रभाऊ केंद्रे यांना फोन केला. हे सकाळी निघणार होते. मला यायचे का म्हणलं मला गाडी चालवणार. कार मध्ये बसलो साहेब मला म्हणले नाटक करायला लावतो मी एवढा दुनियाभर हिरा लावतो मी आणि आमच्या खात्यामध्ये काय व्हायला. तसं नाही साहेब मला माझी तब्येत बरोबर नाही म्हणून ही टीम निघणार होती. उठा लवकर हैदराबादला जायचंय. रात्रचं नियोजन होतं म्हणून अक्का उठू लागली. उठा उठा धनी उगवला सूर्य. हैदराबादला घेऊन जायचंय तुम्हाला समाजकार्य म्हणून उठू लागली. तर साहेबाला थंडगार झोप लागली होती. नाही कसला बोलवाला या माणसाकडे बघा थंड कसली आहे. बिलकुल काटू बदू कारण ती शिष्य सोनू जात आहे. क्वालिटी राहणार सोनच राहणार ना. बरोबर आहे का? वा वा नाही कसला बोलवाला.
शिराशी साहेब यांनी 100 रुपयाची भेट दिलेली आहे. संचालकांकडे धन्यवाद. तसे संगीत विशारद बँजो मास्टर आदरणीय होई जांभळे साहेब मुक्कामपोस्ट गादीगुडा उडीका साहेब गादीगुड्याला आले. संगीत प्रेमी आहेत, पण आवाज लय भारी आहे या माणसाचा. यांनी पण 100 रुपयाची भेट दिली. संचालकांकडे आहे. नाही कसला बोलणी बाला असं आपल्या समाजात एकच कुटुंब आहे मला वाटतंय. कारण 4 मुलं आणि एक बाप एकत्र जेवणारा आदर्श घ्या या कुटुंबाचं. लबाड नाही. 25 वर्षापासून पाहतो आता मी येण्याच्या आधी काय बारके बारके होतं काही काय घेतलं पाहिजे. सुखी जीवनाच्या पंढरी साहेब नाव तुमचे गाजले जीवनाच्या टोकावर. सर्व परिसराला कळाली, सर्व गणागोताला कळाली, सर्व मित्रमंडळीला कळाली आणि या 1680 परिवाराच्या दुःखामध्ये अख्खा समाज विलीन झाला होता. असणारी एक मुलगी आणि चंद्रपाल साहेबांच्या मुलीचं नाव चंद्रपाल प्रतिमा आणि लाडका जावई भाचा जावई चंद्रपाल गुरुजी यांना निरोप गेला तेव्हा ताईला आणायला गेला होता. एक मुलगा तिकडेच होता, 3 घरी होते आणि ज्यावेळेस प्रतिमा आली एवढा आक्रोश सुरू झाला, दुःखाचा असा समुद्र खेळला होता. ते प्रतिमा म्हणते साहेबाला, साहेब निवांत झोपले. प्रतिमा घाई घाई रडत रडू आपलं तापत या भावाच्या वेळाला पण त्या भावाच्या वेळाला पण. आणि ती काय म्हणते प्रतिमा, बोलना हो बोलना एकाएकी सोडून गेलो ना, एकाएकी बाबा सोडून गेलो ना, एकाएकी बाबा सोडून गेलो ना, एकाएकी बाबा सोडून गेलो
आणि प्रतिमाबाई म्हणते बोला ना बोला ना एकाएकी सोडून गेला ना बघा सोन्याचा व्यापारी कधी लोखंडाच्या दुकानाला येते हो माझ्या 5 पदरी आवाजाची कदर करून हाताची आवाजाची 5 ढगे साहेबांनी 50 नाही हो त्याचे मोलच करू शकत नाही साहेबाकडून या ठिकाणी 100 रुपये बक्षीस आलेलं आहे प्रभुराव वाघमारे यांच्यातर्फे 100 रुपये आले आदरणीय इकडा आवाजाचे बादशाह आहेत आमच्यावर गिरधारी धोनीबा जाधव या ताड्यातूनच्या प्रत्येक माणसाला आवाज आहे हो फक्त याच्या गँग मध्ये घेतलेल्या ताड्यातूनच्या भजन मंडळी आवाजामध्ये एक बालाजीराज धन्यवाद माधव वाघमारे साहेब मी नंतर सांगतो ऐका मोदा यांच्यातर्फे 100 रुपयाची भेट आली हजारो माणसं मिळतील आयुष्यात पण आपल्या हजारो चुका क्षमा करणारे आई वडील पुन्हा कधी मिळत नाही म्हणून आई वडिलांची सेवा करा आणि सर्व गणगोत या ठिकाणी जमलं या ठिकाणी आदरणीय माझे काका देवीदास वाघमारे कंपोस्ट नागलकोंडा यांच्यातर्फे 100 रुपयाची भेट आणि संचालन जावया एक काही नगरीत अहो कल्लोळी झाला एकाएकी नगरीत कल्लोळ झाला जिकडे तिकडे वार्ता गेली समाज गोळा झाला समाज गोळा झाला समाज गोळा झाला समाज गोळा झाला आता जमले सारे सोयरे अहो बंधू आणि भाई रे या गीताचे कवी आदरणीय सूर्यवंशी साहेब यांचे मोठे बंधू वैजनाथ सूर्यवंशी साहेब आरटीओ ऑफिसर एसआई साहेब साहेबांनी घेतलेला आहे मी माझ्या अक्षर आवाजात गात आहे शब्द चांगले आहेत पण गाण्यात कुठं ही झाला असेल बाबा आता माफ करा
अहो जमले सारे सोय पंढरी साहेब नाव तुमचं हे गाजलं आमचे ज्युनियर येरेकर साहेब बसून आहे शिवाजीराव अनेकाला प्रेमी माणूस संगीत प्रेमी माणूस मजावणीचे मागे काही शरीर लागले नसता एवढा म्हणजे आपल्याला जमत का नाही कसं जमणार म्हणलं मला आवाज नसताना जमाले तुम्हाला आवाज ऐकते पण त्या माणसाचा वेळ काढणं अर्चन माये पंढरी साहेब नाव तुमचे हे गाजले या ठिकाणी आता ढगे साहेब